वास्तू आनंदी असेल तर आपोआप घर, कुटुंब, व्यक्ती आनंदी राहून जीवन सुख आणि शांतपणे व्यतीत करू शकतात. वास्तुशास्त्र हे भारतीय वास्तुकलेचं शास्त्र आहे. हे संपत्ती, आनंद आणि सुसंवाद साधण्यासाठी एक सुसंवादी वातावरण तयार करण्यास मदत करतं. चांगल्या आयुष्यासाठी वास्तू संतुलन निर्माण करतं असं सांगितलं जातं. काही वेळा घरातील मुलांचं लग्न जमण्यासाठी काही अडचणी येत असतात. अशा वेळी त्या मुलांचीही बेडरूम कुठल्या दिशेला असायला पाहिजे यावर वास्तुतज्ञ कुलदीप जोशी यांनी मार्गदर्शन केलंय. याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. ठरते. घरातील वायव्य कोपऱ्यामध्ये ही मुलांची रूम असावी. कारण का तर वायव्य कोपऱ्यामध्ये घरातील संपूर्ण भविष्याबद्दलच्या चर्चा जर केल्या तर त्या लाभदायक ठरतात असं सांगितलं जातं. अनेक लोकांचा असा प्रश्न असतो की घरामध्ये आम्ही राहतो आणि मुलांचे लग्न लवकर होत नाहीत, तर अशा लोकांना सुद्धा घरातील वायव्य कोपऱ्यात राहण्याचा सल्ला दिल्याच्या नंतर त्यांचे लग्न लवकर ठरल्याचं आम्हाला जाणवलेलं आहे. त्यानंतर अनेक लोकांचा असा प्रश्न असतो की उत्तर दिशेला काय करावं. उत्तर दिशा कुबेराची दिशा असते, तर उत्तर दिशेला काय करावं. तर उत्तर दिशेला घरातील पाणी साठवून ठेवणं किंवा घरातील गोष्टी जितक्या घरातील जे काही तुम्ही उत्तम गोष्टी ज्या आहेत त्या उत्तर दिशेला करून ठेवल्या तर त्या तुमच्यासाठी लाभदायक ठरतात. उदाहरणार्थ जर घरातील कपाट तुम्ही त्याचे दरवाजे उत्तरेकडे उघडणारे असतील तर त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. त्याचबरोबर ज्या दुकानाच्या वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशा जेवढी मोकळी असते तेवढी त्या दुकानातील ग्राहकी किंवा ग्राहक संख्या जास्त असते असं आम्हाला जाणवलेलं आहे. त्यामुळे उत्तर दिशेचा वापर हा सर्वाधिक व्यापारी लोकांसाठी आम्ही सांगतो. त्यानंतर जर सांगायचं झालं तर घरातील ब्रह्मस्थानामध्ये जेवढं ब्रह्मस्थान रिकामं असतं तेवढं त्या घरामध्ये शांतता आणि समृद्धी कायम राहते. म्हणून घरातील ब्रह्मस्थानसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त मोकळं ठेवण्याचा आणि शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर अनेक लोकांचा प्रश्न असा सुद्धा असतो की गुरुजी आमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आम्ही देवघर करू शकत नाही का, तर फ्लॅट सिस्टीममुळं त्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. तर आम्ही देवघर कुठं करावं, तर असं सांगितलं गेलेलं आहे की शक्यतो कुठल्याही रूमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जर आपण देवघर केलं तर ते तेवढंच लाभदायक ठरतं. वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील बेडरूमला कलर देताना योग्य विचार करून दिला पाहिजे. मुलांची बेडरूममध्ये भिंतींना पांढरा किंवा हलका रंग असला पाहिजे, तर मास्टर बेडरूममध्ये हलका निळा कलर दिला गेला पाहिजे, अशी माहिती वास्तुतज्ञ कुलदीप जोशी यांनी दिली आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकमत, पुणे.